चांगला फटका वरून यावेळेस मोठा फटका बनवला प्रयत्न परंतु फटका बसला झालेला आहे परंतु हा मोठा फटका बनवला प्रयत्न फटका बसलेला आहे यावेळेस फटका मारलेला आहे पुलिगडच्या दिशेने या फलंदाजासोबत करू शकत नाही या फलंदाजाला शॉर्ट बॉल करू शकत नाही कारण शॉर्ट बॉल हा बहुत खूप परफेक्ट मारतो त्यासोबत खेळले आमचे मित्र आपले सहकारी समालोचक शोएब सर
एकूण धावसंख्या झालेली आहे ती बारा रन. शुभम आंधळे या खेळाडूवर विश्वास ठेवलेला आहे. शुभम आंधळे पहिलाच बॉल ऑफ लेग स्टंपच्या बाहेर फेकलेला आहे. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही अशी गोलंदाजी करू शकणार नाही आणि शॉर्ट बॉल तर अजिबात नाही, कारण फलंदाज मोठे शॉट खेळण्यास सक्षम आहे दोघं सुद्धा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. अपील झालेली आहे इथे, परंतु काहीच प्रभाव नाही. शुभम आंधळे यांची रिॲक्शन ऍक्शन पाहण्यासारखी होती. त्यांना वाटलं मोठी विकेट आहे, मासा गळायला लागला, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये असं दोन अंपायर, मेन अंपायर सुशीलजी नरवाडे यांचं म्हणणं आहे. सँडीचा आवाज इथपर्यंत पोहोचला आमच्यापर्यंत, परंतु दूर होता बॉल. बघू शकता आपण नंतर युट्यूबच्या माध्यमातून. परत एकदा शुभम नंबर 16 बघूयात काय करतात. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटकाही चांगला लागलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे सँडी सावंत, परंतु सँडी सावंतच्या हातातून दुसरा रन घेणं म्हणजे आव्हानाच आहे. संदीप सावंत दुसरा रन घेऊ शकत नाही त्याच्या हातामधला. आम्हाला विशेष सहकार्य केले नंदा आभूषण, आदित्य अंजनकर, गट्टूजी अंजनकर, अंजनकर ज्वेलर्स, माऊली मोबाईल, आमचे संतोष भाऊ तिखे यांनी, असे भरमसाठ लोक आहेत की ज्या लोकांनी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आपण त्यांचे या स्पर्धेचे आयोजक आहेत का, विशेष सहकार्य केलेले त्यांनी. परत एकदा शुभम, आणि यावेळेस पटकलेला बॉल आहे, परंतु दिशाहीन बॉल आहे. तुम्ही या फलंदाला शॉर्ट बॉल करू शकणार नाही. हा फलंदाज मोठे फटके मारण्यास सक्षम आहे आणि हवा त्याच पद्धतीने चालू आहे. आमच्या सोबत जुळलेले आहेत शोहेब सर, यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. काय बॉल आहे, बॉल कॅच आहे, बॉल आहे, काय ट्राय आहे. पण या खेळाडूचा नाव आहे निलेश गायकवाड. 100% एफर्ट करतो हा खेळाडू. नंबर 11, प्रयत्न भरपूर छान होता. कॅच होता नाही होता माहित नाहीये, परंतु प्रयत्न खूप दर्जेदार होता. त्याला माहित आहे या विकेटचं महत्व या 2 विकेटवर खूप डिपेंड असणार आहे. उद्या मोठा सामने होतील. यावेळेस फुलटॉस बॉल हलक्या हाताने टोलवलेला आहे, फिल्डर आहेत तिथे, परंतु रन एकच राहणार आहे. परत एकदा संदीप सावंत आहेत बॉलच्या मधात. आमच्या सोबत मंचावर उपस्थित या मॅचचा आनंद घेत आहेत संपूर्ण आमची मान्यवर मंडळी. आमचे श्री लोखंडे सर, आमचे शाहूजी वानखडे, कबीर वानखडे, संदीप भाऊ गायकवाड, शेख नदीम, आमचे शोएब सर, सय्यर समीर. यावेळेस फटका फसलेला आहे, कॅच होऊ शकता. फिल्डर आहे त्याच्या खाली संदीप, आणि महत्वाचा कॅच आणि महत्वाचा मॅच. कॅच असणं आवश्यक होता. हा चान्स देणं म्हणजे एक महत्वाचा विषय आहे. अक्षयला या खेळाडूला चान्स देणं म्हणजे एक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होईल. चान्स बनला होता, तयारीत नव्हते, खूप दूर बॉल होता, प्रयत्न रनिंग कॅच होती, परंतु प्रयत्न 100% होता. परत एकदा यावेळेस परत चांगला फटका, बॉल जात आहे 1 बॉल 4 रनासाठी, आणि असे फटके हा खेळाडू नेहमीच मारणार. तुम्ही त्याला चान्स दिला तर 100% हा असे फटके मारणार. चान्स बनला होता, 99% चान्स बनला होता. आमचे नागेश कुबडे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, स्वागत आहे. एक झोप घेऊन आले ते, ठीक आहे.
संदीप यालाही कॅच घेणं आवश्यक होती. विचार करण्यासारखी गोष्ट असणारा कॅप्टन माही याला बघूयात कोणावर मोठी जबाबदारी देईल ते. सोहेल यांचा आता आमच्या MCCचे सदस्य डॉक्टर विशालजी मोरे फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सदस्य होते. काय झालं नाही, ठीक आहे सगळं. आता ते क्लिनिकवर जात आहेत. त्यांचं क्लिनिक आहे मोठं मुंगळा येथे श्री संत गजानन महाराज क्लिनिक. तरी जे कोणी त्या टापूमध्ये बिमार पडत असतील त्यांनी याचा लाभ घ्या महाप्रसादासारखा. डॉक्टर साहेब अतिशय गुणी आहेत. त्यांच्या हाताला खूप गुण आहे. मागच्या 2-3 वेळेस त्यांनी आम्हाला सुद्धा 4-5 सलाईन दिले. त्यांचा इफेक्ट चांगला आहे. आणि बूस्टचे सणारे आहेत ते सलाईन बूस्ट. त्याच्यामुळे थोडे अंगात थरथरी जाणवते दिवसभर. असे आमचे डॉक्टर विशाल मोरे सर परत एकदा दिसत आहेत. तर मोईन खान यांच्या हातामध्ये गेंद. यावेळेस त्यांचं डिसिजन अतिशय योग्य आहे. तिसरा ओव्हर करून घेतील. यावेळेस मोठा फटका बॉल जात आहे सीमारेषा पार आणि षटकार. स्वागत केलं ते सनी घुगे यांनी मोईन खान यांचं मोठ्या फटक्याने. आणि आता मात्र यांना मोठे शॉट खेळण्याची मुभा असणार आहे. कारण मोईन खान यांना ते रेग्युलर खेळतात. त्यांना माहित आहे मोईन कुठे बॉल करतो. त्याच्यामुळे चान्स पण बनू शकतो या खेळाडूच्या बॉलिंगवर. नाव आहे मोईन खान. सँडीच्या बाबतीत खूप आवाज येत आहेत पेंडॉलच्या आजूबाजूला आमच्या. बढिया सँडी बढिया सँडी. विशेष प्रेम आहे त्यांचं लोकांचं त्यांच्यावर. एक महत्वाचा एक चांगला कॅच त्यांनी थोडा ड्रॉप केलेला आहे. परंतु गेम आहे आणि गेम मध्ये चुका तुमच्या होणारच. त्यामुळे मनावर न घेता परत नव्याने काम करायचं आहे. परत एकदा तयार आहेत माही. यावेळेस मोठा फटका परंतु फिल्डर आहेत तिथे आणि बॉल जाईल सीमारेषा पार षटकार. काय बात आहे, काय फटकेबाजी आहे सनी घुगेच्या बॅट मधून. कॅच 100% होती. ही सुद्धा प्रयत्न झालेला नाहीये. खूप दूर होते बॉलच्या. अभिजित बळी आणि एकूण धावसंख्या पोहोचलेली ती आता 35 रन. आणि दुसरा जोर आहे मोहीनच्या हाती बॉल आहे. तिसरा ओव्हर आहे बरोबर आहे. यावेळेस फटका फसलेला आहे. यावेळेस फिल्डर आहेत आणि परत एकदा ड्रॉप. वारे संदीप सावंत महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या चुका यांनी ह्या नक्कीच भोवणार आहेत. माहीत समजदार आहेत. त्यांना माहित आहे महत्वाचा मॅच जरी असला परंतु खेळाडूवर ते ओरडत नाहीये आणि खेळाचं महत्व हेच आहे. संदीप सावंत यांना कॅच घेणं आवश्यक आहे. महत्वाचा मॅच आहे. खूप जबाबदारी आहे मोठी. मला वाटते निलेश हे जागा घेऊ शकतात भविष्यात. त्यांची आवश्यकता आम्हालाही बी जाणवत आहे ती. परंतु संदीप वापसी करू शकतात. माहीने त्यांचं काम केलं होतं. 2 जरी षटकार आले होते पण तिसऱ्या बॉल मध्ये आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चान्स बनला होता सनी घुगे याचा. हे सीझन सनी घुगेसाठी थोडं अडचणीचंच आहे. चांगले फलंदाज आहे परंतु संपूर्ण सीझन हा खेळाडू खेळलेला नाहीये. सँडीचं प्रेम विशेष चालू आहे. शेवटी गेम आहे. यावेळेस स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. फटका फसला.
तर आमच्या सोबत परत एकदा जोडलेले आहेत थोडे टेन्शन फ्री होऊन आलेले आमचे शंकरभाऊ दाभाडे आणि भारतभाऊ नाकाडे यांचं वेलकम आहे त्यांचं. आता परत निलेश गायकवाड नंबर 11 याच्या हातामध्ये बॉल दिसत आहे. निलेश गायकवाड एक गुणी आणि अचूक टप्प्यावर मारा करणारे रॉकेट सारखी गोलंदाजी करतात. आता बघूयात काय करतात आपल्या टीमसाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 37 रन. दोघंही फलंदाजाला एक एक चान्स दिलेला आहे माही या संघाने आणि दोन्ही चान्स एकाच फिल्डरने दिलेला आहे. शुभम आंधळे बघूयात काय करतात. तर शुभम आंधळे वसीम पठाण फिल्डिंगचं सजावट करताना परत एकदा यावेळेस पटकलेला बॉल एवढा शॉर्ट बॉल बाहेर जाय पाहिजे होता परंतु लागला नाहीये. बरोबर माही आहेत आणि माहीच्या हातातून 2 रन घेणं म्हणजे वाघाच्या तोंडातून बॉल काढणं आहे. माही खतरनाक फिल्डर आहेत. त्यांच्यासोबत एक आमचे काय नाव त्यांचं फारुख शेख ते सुद्धा एक अशी हरण आहेत. ते हरण म्हणजे इतके अतिशय सुंदर पळतात संपूर्ण ग्राउंड मध्ये. कौतुक असेल या दोन्ही खेळाडूचं. दोघंही मामभाषी आहेत वाटते. परत एकदा शुभम नंबर 16 आणि सामना करतील सनी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका जसा पाहिजे तसा लागलेला नाही. फिल्डर आहेत सोहेल आणि सोहेल जवळ रॉकेट आहे. 2-3 मिसाईल आहेत त्यांच्याकडे अग्नीच्या. इतके जोरात बॉल फेकतात ते की तुम्ही ते बॉल लगेच कलेक्ट करू शकत नाहीये. थ्रो खूप छान करतात ते. आमच्या टीमचे सदस्य आहेत MCC क्रिकेट क्लबचे रेग्युलर आमच्यासोबत खेळतात. खूप सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. आज त्यांना चान्स दिलेला आहे मला वाटते फिल्डिंगचा. वेलकम आहे त्यांचं टीम मध्ये. परत एकदा नंबर 16 नाव आहे शुभम. यावेळेस चांगला फटका परंतु परत फिल्डर च्यूत झालेले आहेत तेच सोहेल आणि सोहेलच्या हातातून रन अजिबात येणार नाहीये. वसीम पठाण मला विकेट किपर दिसत आहेत परंतु ते स्वतः वारंवार पडत आहेत. स्वतःला सांभाळण्याची आवश्यकता आहे त्यांना. क्लोज किपिंग करत आहेत. एवढ्या वर्षानंतर गॅप दिल्यानंतर हा खेळाडू क्लोज किपिंग करतो. एक महत्वाचा विषय आहे आणि चर्चेचा विषय असणार आहे तो. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू बुडखत मारलेला यॉर्कर चेंडू म्हणता येईल याला. काय बॉल आहे शुभम वापसी करून देताना आपल्या संघासाठी. सँडी सावंत यांच्याकडून गलती झाली होती परंतु ती आता भरताने निघत आहे. मोठे फटके मारण्यास अडचण निर्माण करत आहे तो शुभम. त्यांना माहिती आहे ह्या 2 विकेट मधली एक जरी विकेट गेली तर दुसरा खेळाडू हा थोडा वेळ खेळणार नाहीये. अजून सुद्धा बॅट्समन भरपूर आहेत परंतु या दोघांसारखे फटके कोणताच खेळाडू मारू शकणार नाही. माझी इच्छा आहे की सचिन भाऊ यांना बॅटिंग आली पाहिजेत. सचिन भाऊ रोकडे सुंदर फटकेबाजी करतात. संध्याकाळच्या 4 वाजता जातात ते. 4 वाजताचे खास आहेत. परत एकदा यावेळेस मोठा फटका फसला. कॅच होत होता हा. काय ट्राय केला या खेळाडूने. अशा कॅचेस घेत नाहीत हाताला चिपकतात. ह्या घेऊ शकत नाही कोणीच. संदीप उर्फ सँडी महत्वाचा खेळाडू आहे परंतु कॅचेस मध्ये घेणं आवश्यक होतं परंतु गलती हा क्रिकेटचा खेळ पार्ट आहे आणि तो होणारच. गलती प्रत्येकाकडून होतेच. परत एकदा शुभम आणि सामना करतील सनी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु याही वेळेस पठाण मिस झालेले आहेत. जम करतात बॉल आल्यावर लगेच आणि आपल्या पायाला बॉलला हातांना धरता पायानं पकडण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे वसीम पठाण. आवश्यकता आहे त्यांना विकेट किपिंग चांगले करण्याची. निलेश गायकवाड यांनी त्याला थोडं समजावलं पाहिजे की विकेट किपिंग काय करावे लागते आणि कशी करावी लागते. तसे फलंदाज तर उत्तम आहेत वसीम पठाण परंतु मागच्या 6 मॅच मध्ये वसीम पठाणच्या बॅटची चुणूक आम्हाला दिसलेली नाहीये. आमच्या सोबत जोडलेले आहेत आमचे अनिस भाई फिशवाले. एकूण रन संख्या झालेली आहे ती 43 रन आणि धाव संख्या थांबलेली आहे. 6 रन दिले फक्त शुभम याने. काय गोलंदाजी केली. कौतुक असेल या खेळाडूचं. मोईन खानने ज्या पद्धतीने
गोलंदाजी केली होती आणि विकेटचा प्रयत्न केला होता, तो सक्सेस झाला होता खूप. आता परत बघूया 4 ओव्हरमध्ये किती रन काढू शकतात हे दोन खेळाडू. याच्यातली एकही विकेट आली तर दुसरी विकेट एकमेकावर डिपेंड आहे. 43 झाले तर भारत भाऊ. 43 4-3. बर भाऊ बर. आमचे वाघमारे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन आहे, स्वागत आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा मंचावर यावं. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सीझन 4चा हा 9व्या दिवसाचा हा शेवटचा सामना. या मॅचचा आनंद घेत आहेत ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके मुझफ्फर भाई, का पेंडॉलच्या मागाने का बॅनरच्या मागून, कारण त्यांना या मॅचचं महत्व माहीत आहे. खूप दिवसानंतर ग्राउंडवर एंट्री झालेली आहे त्यांची. आमचे आनंद पाटील यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे, आमचे अनिस भाई यांनी सुद्धा, आता पवन पाटील यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. आमच्या मालेगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि एक युवा कार्यकर्ता पवन सतरकर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. आमची विनंती असेल त्यांना. गेम चालू करायचा आहे. अंपायर पवन पाटील यांना चेअर द्या. मॅच बघण्यासाठी त्रिशूल अँड हार्दिक या बॅनरचा सहारा घेऊन आमचे सर्व प्रेक्षक बसलेले आहेत बघा. वेगवेगळ्या ठिकाणी एवढ्या कडक रखरखत्या उन्हामध्ये एवढे खेळाडू आहेत आणि या खेळाडूमध्ये सर्व खेळाडू बघा मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. आमच्यासोबत विशेष करून जुळलेले आहेत आमचे महाराष्ट्र पोलीस शंकरभाऊ दाभाडे कॅम्पस टीमचे मेंटर आहेत. ते आता क्रिकेटमध्ये त्यांना इंटरेस्ट फक्त मेंटर म्हणून राहिला आहे, मेंटॉर. हे असं नाही चालत साहेब, आम्हाला वाटते की तुम्ही आजही तुमचं प्रदर्शन दाखवलं पाहिजेत. परत आमचे लोखंडे सर हे सुद्धा आमच्या संग जुळलेले आहेत. आमचे शोएब सर, आमचे पवन पाटील, आमचे कबीरजी वानकडे आणि मला वाटते सय्यद समीर याला झोप येत आहे. मॅच बघण्याचा आनंद घेत ते डुलक्या घेत आहेत. आमच्यासोबत शाहू वानखडे, काय शॉट आहे. मोईन खान पठाण यांचं स्वागत केलं आहे ते षटकाराने, नाव आहे सनी घुगे. काय शॉट आहे आणि मोईन खान याला आडव्या हाताने घेताना आता सनी घुगे चान्स सोडला होता. जेवढे षटकार येतील तेवढा त्रास सँडी या खेळाडूला होणार आहे, कारण कॅच त्याला सोडला या खेळाडूचा. काय फटकेबाजी होत आहे या मॅच मध्ये, थोडा लय मध्ये दिसत आहे तो सनी. आणि महत्वाचा मॅच आहे तर महत्वाचा खेळ करावा त्याला आवश्यकता आहे. आणि दोघेही मला वाटते किशोर गायकवाड पाटील यांच्यानंतर हे दोघे टीमचे हे मेंबर असे आहेत जे मॅचचे प्लेयर आहेत. तर माझी विनंती आहे शंकरजी और नंबर 32 आणि सामना करतील सनी घुगे. परत कडक शॉट मारलेला आहे कव्हरच्या दिशेने, फिल्डर आहे तिथे विकास आंधळे, मॅन फॉर्म कुरळा. मोईन खान थोडी जबाबदारी आणि वाढलेली आहे मोईन खान यांच्यावर. हवा आणि बॅट्समन शोएब सर या सर्वांचा आनंद घेतात, या चर्चेचा आनंद घेतात. परत एकदा माही मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, रन आउट होण्याचा चान्स आहे इथे. आणि बघूया सनी घुगे याला बॉल आलेला आहे, चान्स बनलेला होता. दोन्ही एंडला जर थ्रो केला असता तर 100% दोन्हीतून एक विकेट पडली असती, परंतु किस्मत
जिगर वालों का साथ देती है, ऐसी बात है वो. परंतु काय फटकेबाजी करत आहे. नंबर 44 सनी. निरंजन आहे आमच्या समोर आणि महत्वाच्या मॅचचा खेळाडू आहे. मोईन खान पठाण. मोठी जबाबदारी असणाऱ्या खेळाडूवर चान्स 2 वेळेस बनवला आहे खेळाडूने, परंतु साजेशी फिल्डिंग झालेली नाहीये. परत एकदा नंबर 32. मोठा शॉट मारलेला आहे, परंतु फिल्डर आहेत. एकच रन. विकास आंधळे. मोईननी या खेळाडूवर खूप बोली लावली होती. विकास आंधळे 1 नंबर फिल्डर आहेत. नंबर 32 मोईन खान पठाण, मालेगावचा माई, एमसीसी क्रिकेट क्लबचा व्हाईस कॅप्टन. महत्वाचा खेळाडू. बघूयात काय करतो आपल्या संघासाठी. गाझी या संघासाठी यावेळेस शफल केलेला आहे, परंतु खूप दूर बॉल आहे आणि वाईट दिलेला आहे बॉल. बघूयात अंपायरचं काय डिसिजन आहे. आमच्या सोबत जुडलेले आहेत भारत भाऊ नाकाडे, मालेगावची आन बान शान, हे सुद्धा जुडलेले आहेत. आमचे लोखंडे सर, आमचे श्री शंकर भाऊ दाभाडे, आमचे पवन पाटील कळंबेश्वरचे प्रतिष्ठित नागरिक, आमचे सुमितजी वानखडे, आमचे शाहूजी वानखडे, आमचे सय्यद सारीम, आमचे कबीरजी वानखडे आणि आमचे शोएब सर, संदीप भाऊ गायकवाड, शेख नदीम, नागेश कुबडे आणि सय्यद शामीर. एकूण रणसंख्या झालेली आहे ती 55. परत एकदा निलेश गायकवाडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. यावेळेस डगलस शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला. परत निलेश गायकवाड यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. आता काय बॉल आहे आणि काय शॉट आहे. फिल्डर आहेत अभिजित बळी आणि सुंदर अशी फिल्डिंग. दोन्ही बॅट्समन एवढे जबरदस्त असताना मोठा स्कोर उभारण्याची आता संधी असणार आहे त्यांना, परंतु निलेश गायकवाड यांना सोपं नाहीये मारणं. या खेळाडूला मोठे फटके मारू नाही शकत तुम्ही. चांगली अचूक टप्प्यावर मारा करतो आणि महत्वाचा खेळाडू आहे गाझिया संघाचा. चिठ्ठीमध्ये आलेला हा खेळाडू आहे. 20,000 पॉइंटचा खेळाडू आहे. नंबर 11 निलेश गायकवाड, ज्यांनी आम्हाला हे संपूर्ण स्पर्धेमध्ये यावेळेस सालके हाताने टॅप केलेला आहे. फिल्डर आहेत तेथे हजर सोहेल आणि रिक्स घेणार नाही येत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे निलेश गायकवाड यांनी आणि संदीप सावंत या दोघांनी मिळून. खूप मदत आहे त्यांची आम्हाला, धन्यवाद. आणि वळूया मैदानाकडे. निलेश गायकवाड ती मोठी जबाबदारी आणि ही त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आहे आता या घडीला. मोठा फटका आहे. फिल्डर आहेत माही, परंतु बॉल जाईल 1 बाउंड 4 रनासाठी. कोणता चान्स नाही हा बॉल थांबवण्यासाठी. प्रयत्न केला होता, परंतु बॉलचा स्पीड 145 वर होता. 1 बाउंड 4 रन.
आता मोठे फटके मारण्यास सुरुवात झालेली आहे. वातावरणानुसार स्वतःला बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे. हवा आता मला तरी वाटते बॉलरच्या बॅट्समनच्या फेवरेबल आहे. संध्याकाळची सुद्धा अतिशय चांगली हवा असते आणि त्याच्यात बघूया मोईन खान आणि सँडी सावंत किती फायदा उचलू शकतात. तर परत एकदा निलेश गायकवाड अचूक टप्प्यावर मारा करताना त्यांनाही आवश्यकता आहे आणि त्यांची गरज आहे. आता फुलटॉस बॉल आणि टोलला तो सीमारेषा पार षटकार आणि बॉल डायरेक्ट रोडवर. वॉट अ शॉट अक्षय लादे नंबर 147. काय शॉट आहे आणि हे तुम्हाला छोट्या छोट्या गलत्या खूप महागात पडतात नंतर. कारण बॅट्समन दोघंही असे आहेत जे मोठे शॉट खेळण्याचं बिलकुल कचरतणार नाहीत. आणि गाझी या संघाच्या टीमचा थोडं अडचणीचा विषय असा झालेला आहे की फिल्डिंगमुळे थोडे मॅच पाहण्यासाठी उपस्थित आमचे गौतमजी साळवे यांचं सुद्धा स्वागत आहे. खूप वेळ काढत आहेत ते. मला वाटत नाही ते जंगलामध्ये जातात, इकडेच येतात मॅच पाहण्यासाठी. वेलकम आहे त्यांना. त्यांनी सुद्धा मंचावर यावं. आणि हे फुलटॉस बॉल एक बॅट्समन साठी पर्वणी असते एक मोठा शॉट खेळण्यासाठी आणि त्यासाठी नेहमी सज्ज असते बॅट्समन. काय बॅटिंग होत आहे दोन्ही फलंदाजाकडून. ही बॅटिंग शेवट लोक असली तर नक्कीच एक चांगला स्कोर उभा होऊ शकते. आता परत एकदा निलेश गायकवाड आणि सामना करतील ते. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू यॉर्कर बॉल म्हणता येईल याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला. आपल्याच फॉलोथ्रू बॉल फील्ड केलेली आहे ती निलेश यांनी. आणि आता परत नारायण बलखंडे यांच्या हातामध्ये बॉल दिसत आहे. मोईन खान यांच्या 2 ओव्हर संपलेल्या आहेत. शुभम याच्या सुद्धा 2 ओव्हर संपलेल्या आहेत. एकूण ओव्हर झालेल्या आहेत त्या 6 बरोबर आहे. आणि रनसंख्या झालेली आहे 68. अजूनही काही मोठा स्कोर झालेला नाहीये. हा स्कोर जर 80 85 किंवा 90च्या दरम्यान थांबला तर एक चांगला चेसेबल होईल दोन्ही संघांना. परंतु मोठे शॉट आता खेळण्याची जरूरत आहे सनी घुगे याला. जो चान्स भेटलेला आहे त्या चान्सला पूर्ण करायचा आहे. बघूयात काय करता. परंतु गोलंदाज 358 नारायण बलखंडे अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चान्स बनत होता. मारला असता तर हिट लागला असता तर सनी घुगे यांना रस्ता पकडा लागत होता डगआउटचा. पण तो रिक्स घेतली नाही. निलेश गायकवाडने आवाज दिला की बाबा मारू नको, एक्स्ट्रा रन परत येईल. नारायण बलखंडे एक चांगला गुणी खेळाडू आहे. मागच्या वर्षी बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतला होता या खेळाडूने. इथेही घेतला होता आणि वाशिमला सुद्धा. बरोबर माही. परत एकदा नारायण बलखंडे MSF मध्ये हा कार्यरत आहे. काय शॉट आहे. फिल्डर आहे मोईन. बघूयात नो मॅन्स लँड मध्ये बॉलरच्या सरळ डोक्याच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रनासाठी. आणि अक्षय लादे आता बॅट मधून आग उगलताना. काय बॅटिंग होत आहे. आता फक्त राहिले 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बघूयात किती रन काढू शकतात हे दोघंही फलंदाज. आमच्या सोबत जुळले तर सय्यद शामीर. मला वाटते गेले ते लगेच तिकडे. आता तयारी करतील ते. काय बॅटिंग आहे. परंतु फिल्डर आहे कव्हरच्या दिशेने. अचूक टप्प्यावर मारा करतायत नारायण. आणि या गोलंदाजीची आवश्यकता आहे गाजी या संघाला. चांगला मॅच आहे. मॅच मध्ये मोठे फटके मारणं आवश्यक आहेत. परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी होत आहे ती थोडी कमकुवत दिसत आहे. सनी घुगे या संपूर्ण सिरीज मध्ये या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्या पद्धतीने खेळला थोडा अडचणीचा विषय आहे. परंतु बॅटिंग मध्ये कमी नाहीये. यावेळेस फटका मारलेला आहे. फिल्डर आहे ते परत सँडी. आणि यावेळेस काय सुटला परंतु घेतला तो माही याने. व्हॉट अ कॅच सँडी. प्रयत्न खूप चांगला होता परंतु परत एकदा त्यांच्या हातामधून बॉल उडला आणि त्याचा अतिशय दुसऱ्या टप्प्यामध्ये कॅच घेतलाय तो म्हणजे मोईन खान. व्हॉट अ कॅच. आणि वापस जावं लागेल सनी घुगे याला. तिसरा चान्स होता संदीप सावंत यांचा.
तोही मिस झाला होता, परंतु यावेळेस त्याचा कॅप्टन धावून आला. मोईन खान काय कॅच घेतली वा रे. आता रोहित शर्मा उर्फ लक्ष्मण आहे नंबर 45. बघूयात काय करतात आपल्या संघासाठी. आता सुद्धा मला वाटतं 8 बॉल बाकी आहेत. मला तरी वाटते परत एखादा खेळाडूचा असतेच असं, कधी कधी वेळ खराब असतो, कधी कधी टायमिंग खराब असते, कधी कधी दिवस खराब असतो, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट कराव्या लागतात खेळामध्ये. आणि परत ज्या खेळाडूची कॅच घ्यायची होती आणि ज्या फलंदाजाला डगआउट मध्ये पाठवलं त्याचं नाव आहे सनी घुगे आणि बॉलर आहेत नारायण बलखंडे. परत एकदा आता लक्ष्मण अय्यर यांच्या हातामध्ये बॅट आहे आणि बघूयात ते काय करतात. चांगले फलंदाज आहेत, मोठी जबाबदारी आहे, 8 बॉल बाकी आहेत आणि मोठे शॉट खेळण्यास हा सक्षम खेळाडू आहे. महत्वाचा मॅच आहे या दोघा संघासाठी. आता सय्यद समीर आलेले आहेत, त्यांची एक महत्वाचा ओव्हर असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत तेथे सोहेल आणि त्यांच्या हातातून बॉल मिस होणार नाहीये. आणि खास करून विकेट किपर दिसत आहे आम्हाला वसीम पठाण. मागच्या स्पर्धेचा हा हिरो होता. काय स्पर्धा खेळली होती या खेळाडूने, परंतु यावर्षी त्यांचा लय मला दिसत नाहीये. संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने मागच्या वर्षी बॅटिंग केली होती 2024 ला, ते दिसत नाहीये लय वसीम पठाण यांची. आणि परत एकदा नारायण, बघूयात काय करतात. परत मोठा शॉट, काय शॉट आहे, फिल्डर आहे तिथे, बॉल थांबवलेला आहे आणि फिल्डिंग इथे 1 नंबर आहे. काय फिल्डिंग आहे अभिजित बळी यांच्याकडून. खूप चांगला प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सक्सेस झालेला आहे. आणि ओव्हर संपलेल्याने या 7 ओव्हरच्या नंतर एकूण धावसंख्या झालेली ती स्कोअर बोर्डवर 76 रन. आणि याच्यामध्येच आमचे गोटे सर राजेशजी गोटे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा मंचावर यावं. त्यांनी आज वेळ केलेला आहे, त्यांच्यासाठी आम्हाला थोडं नाराजी व्यक्त करावी लागेल आता संध्याकाळची. नाही एवढी बी नाही नाराजी. आमच्या सोबत आता विशेष करून आमचे उपस्थित आमचे भारतभाऊ नाकाडे यांचे खूप मोठी एक क्रुझर गाडी आहे आणि ते आम्हाला नेहमीच मदत करत असतात. आमच्या सर्वांचे लाडके भारतभाऊ नाकाडे. आता फलंदाज आहे अक्षय लादे आणि सामना करते निलेश गायकवाड. एक एक्सपिरियन्स होल्डर चांगला असा गोलंदाज आहे निलेश. बघूयात तो काय करतो आपल्या संघासाठी. 76 रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर. अजून सुद्धा 6 बॉल बाकी आहेत आणि फलंदाजीमध्ये काही कमी नाहीये. एक महत्वाची विकेट गमावलेली फक्त ती म्हणजे सनी घुगे याची. परत एकदा काय बॉल आहे, लो फुलटॉच, फिल्डर आहेत सोहेल आणि यावेळेस थोडी जम्बलिंग झालेली आहे, परंतु रन झालेले आहेत 78. वसीम पठाण यांची किपरिंग बघू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये. बॉल दुसरीकडे जाते पण आवश्यकता आहे बॉल थांबवण्याची. ही स्वतःला वाचून खेळत आहेत वसीम पठाण, आवश्यकता आहे त्यांना ही बॉल थांबवण्याची संधी आहे चांगली. परत एकदा निलेश गायकवाड, लोएस्ट फुलटॉस होता आणि अतिशय सुंदर चेंडू. यावेळेस परत अतिशय चांगला बॉल, फिल्डर आहेत अभिजित. बॉल थांबलेला आहे आणि नॉन स्ट्राईकला यावं लागेल बॅट्समनला. आमच्या सोबत जुळलेले आहेत आमच्या जनसेवा या वृत्तपत्राचे आमचे सहकारी मित्र सोनूजी आहिर यांचं सुद्धा स्वागत आहे. आमचे सरकार शिंदे सरकारवर शिवाजी शिंदे यांचं सुद्धा स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका, फिल्डर आहे तिथे कॅच होऊ शकते, परंतु याही वेळेस मागे आणि बॉल जात आहे. काय आहे चेक करा, षटकार. तरी तुम्ही पाहू शकता काही अडचण नाही. एकदा हो आहे, आमची काही अडचण नाही आहे का तिथे आहे युट्यूब वाले. अभिजित बळी याला काही आवश्यकता नाही समोर जायची. मागच्या वेळेस असायची की त्यांनी मिस्टेक केली, परंतु काय शॉट होता लक्ष्मण अय्यर यांच्या बॅट मधून.
जो फलंदाज मोठे फटके मारतात त्याला दूर करून लक्ष्मण अय्यर यांनी आपल्या हाती आता याची जबाबदारी घेतलेली आहे. नाव आहे 44-45. काय शॉट मारला या खेळाडूने. कॅच होऊ शकत होती तिथे परंतु गलती केलेली आहे ती अभिजित याने. परत एकदा निलेश. यावेळेस करारा स्ट्रोक आहे. बॉल जात आहे सीमारेषा पार. षटकार. काय शॉट आहे या खेळाडूचा. नाव आहे लक्ष्मण अय्यर. आता ते आपले हात मोकळे करताना आडव्या हाताने घेतलेला आहे ते निलेश यांना. कारण मोठे फटके मारत आहेत. एवढ्या चांगल्या बॉलवर एवढा सुंदर असा मोठा शॉट खेळणं सोपं नसते. आणि जर तिसरा षटकार मारला तर भारत भवनाकडे यांच्याकडून नगद 500चं पारितोषिक. परत एकदा. आणि यावेळेस प्रयत्न फसला. बॉल जात आहे सीमारेषा पार. 22 रन. आणि सगळ्या मला वाटते वसीम पठाण यांना हा बॉल थांबवण्याची आवश्यकता होती. 16 रन आलेले आहेत 3 बॉल मध्ये. वाटते काय जास्त आले नदीम. किती झाले. 95 रन झालेले आहेत. शेख नदीम आहेत आमचे स्कोरर आणि जुळलेले आहेत. एक मला वाटते विकेट किपिंग खूपच लूज झालेली आहे या संघाकडून. आवश्यकता आहे हा बॉल थांबवण्याची वसीम यांना. परंतु खेळ आहे आणि खेळामध्ये ह्या चुका होणारच. आणि ह्या चुका तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्हाला परफेक्शन प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. म्हणतात ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तशी ही गोष्ट. परत एकदा नंबर 11 निलेश गायकवाड अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत होते परंतु 2 मोठे शॉट आल्यामुळे थोडी अडचणीचा विषय. यावेळेस परत चांगला कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू. फिल्डर आहेत विकास आंधळे. रनआउट होता चान्स परंतु शॉर्ट चान्स आहे. परत एकदा मिस केलेला आहे तो वसीम पठाण याने. आणि इनिंग सुद्धा संपलेली आहे. आता एकूण धावसंख्या आलेली आहे ती संपूर्ण 97 रन. 3 आले का 2 आले रन. 3 आले ना म्हणजे 98 रन. आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते 99 रन. आता त्याच्यासाठी तयार राहायचंय. काय गोलंदाजी होत होती आणि काय बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांनी. कौतुक असेल.
संघाच्या बॅट्समनना की आपण लगेच जायचं आहे आणि फिल्डिंग वाल्याने लगेच जायचं आहे. बॅट्समन आहेत मला वाटते शुभम आंधळे आणि अभिजित बळी आणि आमच्यासोबत जुळलेले आहेत आमचे सचिनजी बळी, नगरपंचायतचे आमचे कर्तव्यनिष्ठ असे कर्मचारी. तो स्वागत है सभी दर्शकों का एक बार फिर से। आप सभी देख रहे हैं एमपीएल मालेगांव प्रीमियर लीग सीजन 4 डे नंबर 9 और आज के दिन का ये आखिरी मुकाबला टीम गाजी और सम्राट के दरमियान। सम्राट ने पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 8 ओवर्स में 98 रन बनाकर 99 रनों का लक्ष्य रखा है जीत के लिए। और जवाब में बल्लेबाजी की शुरुआत करने के लिए नजर आ रहे हैं शुभम आंधळे और उनका साथ देंगे अभिजीत बड़ी। ये दो सलामी के बल्लेबाज और गेंदबाजी की शुरुआत करते हुए सचिन रोकड़े राइट आर्म और विकेट से। और अब पहली गेंद कदमों का इस्तेमाल, वहां पर खिलाड़ी मौजूद है मिड ऑन पर, लेकिन 1 रन हासिल हुआ। इस बीच ओवर की समाप्ति होती हुई तो पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान के। अच्छी शुरुआत हुई है ये टीम गाजी के लिए। शुभम आंधळे और
अभिजीत बड़ी 10 रन हासिल किए उन्होंने इस ओवर से। श्री गोरे आए अब गेंदबाजी के लिए। जी हाँ, श्री और बेहतरीन स्ट्रोक है, मिड ऑन के सर के ऊपर से खेल दिया इस गेंद को 4 रनों के लिए। और अभिजीत बड़ी इनका पूरे इस अभी तक सीजन में इनका बल्ला खामोश था, लेकिन आज मौके पर इनका बल्ला बोल रहा है। अभिजीत बड़ी जिस तरह से 2 स्ट्रोक्स 2 बाउंड्रीज हासिल की इन्होंने, स्ट्रोक्स बेहतरीन लगे हैं। जब इनके बल्ले से गेंद लगती है तो गेंद बाहर जाती है। और सचिन बड़ी भी बता रहे थे कि खेलता है बच्चा, अच्छा खेलता है। और इस बार बेहतरीन हिट खेल दिया इस बार मिड विकेट की ओर। गेंद जाएंगी 1 बाउंस इनटू द फेंस 4 रनों के लिए। बेहतरीन हिटिंग होती हुई है अभिजीत बड़ी के बल्ले से। शानदार बल्लेबाजी करते हुए 99 रनों के लक्ष्य का पीछा करने के लिए उतरे हैं। और पारी की शुरुआत बेहतरीन रही है, विशेष रूप से अभिजीत बड़ी 6 गेंदों में 15 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। 3 बाउंड्रीज लगा चुके हैं इस ओवर में अभी तक। और थोड़ी सी फील्ड में तब्दीलियां करते हुए नजर आए अब सनी घुगे। लॉन्ग ऑन के खिलाड़ी को डीप मिड विकेट पर तैनात करते हुए और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को लॉन्ग ऑन पर लाते हुए। लॉन्ग ऑन पर हमारे दोस्त फारूक साहब नजर आते हुए। ये एक बेहतरीन फील्डर और बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन इस प्रतियोगिता में बेहतरीन फील्डर नजर आए हैं। फिर से एक बार श्री राइट आर्म और विकेट से दोबारा से फील्ड में तब्दीली, मिड विकेट के खिलाड़ी को मिड ऑन पर तैनात करते हुए। अगली गेंद के साथ श्री इस बार ऑफ स्टंप के क्षेत्र में खेल दिया है और जिस और कोई खिलाड़ी नहीं था, गेंद उस और बाउंड्री से बाहर। 4 रनों के लिए बेहतरीन हिटिंग है अभिजीत बड़ी के बल्ले से देखने को मिलती हुई। 2 खिलाड़ी वहां मौजूद थे कवर्स और एक्स्ट्रा कवर पर। उन दोनों के बीच से गेंद को ऐसा निकाले जैसा मानो सुई से धागा निकलता हो, कुछ इस तरह का स्ट्रोक। फिर से एक बार श्री अब थोड़े से अंडर प्रेशर नजर आते हुए। पिछली गेंदों पर जिस तरह से बाउंड्रीज हासिल हुई है, तो थोड़ा सा गेंदबाज भी सोच विचार विमर्श करते हुए और इस गेंद के साथ फिर से तैयार है। और इस बार शायद रनअप में कुछ परेशानी थी उनके, इस वजह से उन्होंने गेंद नहीं की। और ये समझदारी वाले गेंदबाज होते हैं, जब रनअप में कुछ प्रॉब्लम होता है तो गेंद नहीं करते हैं। इस दरमियान ये गेंद इस बार फिर से ऑफ स्टंप से बाहर की हुई गेंद, फील्डर वहां मौजूद है और रनआउट का मौका बन सकता था, लेकिन ऐन वक्त पर अभिजीत ने शुभम को वापस भेजा। इस बार भी ऑफ स्टंप के बाहर गेंद काफी ज्यादा बाहर की थी, हाथ खोलने का मौका था, लेकिन इस बार गैप तलाशने में असमर्थ रहे अभिजीत। इस बार बेहतरीन स्ट्रोक, इस बार नहीं चूके, गेंद खराब और उसे पहुंचाया उसके अंजाम तक 4 रनों के लिए। बिल्कुल खराब गेंद थी, ऑफ स्टंप से काफी ज्यादा बाहर की हुई गेंद, लगभग आधे पिच में। और उस गेंद पर जब पिच हुई थी उसी वक्त 4 रन लिखे हुए थे और वो 4 रन हासिल करते हुए अभिजीत शानदार बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए 1.5 गेंदों का खेल हो चुका है और रन बोर्ड पर लगे हुए 26। फिर से इस बार गोरे, इस बार उछाल कर खेल दिया है, गेंद हवा में है, काफी ऊंची गई है गेंद और बेहतरीन कैच मुकम्मल करते हुए वहां पर दिलीप नजर आए। शानदार कैच मुकम्मल किया दिलीप ने, गेंद काफी देर तक हवा में थी और जब गेंद काफी देर तक हवा में होती है तो थोड़ा सा परेशानी होती है फील्डर्स को जज करने में, लेकिन आखिरी वक्त तक गेंद पे नजरें बनाए रखी दिलीप ने और एक अच्छा कैच मुकम्मल किया और एक अच्छी पारी यहां समाप्त हुई अभिजीत बड़ी की। जी हाँ, जिस काम के लिए भेजा गया था अभिजीत को, 2 ओवर्स के अंदर ज्यादा से ज्यादा रन बटोरने का प्रयास, उस प्रयास में अच्छे रन बटोरकर वापस लौटते हुए अपने खेमे में 26 रन बन चुके हैं 2 ओवर्स के बाद। शुभम, या ये एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है ये शुभम आंधळे। पिछले मुकाबले में जब आए थे तो थोड़े से इंजर्ड थे, पैर में कुछ तकलीफें थी उनकी, लेकिन आज पूरी तरीके से फिट नजर आ रहे हैं। जिस तरह से गेंदबाजी भी की है, शानदार गेंदबाजी की थी और अब बल्लेबाजी में भी 2 गेंदों का सामना किया है अभी तक शुभम ने और अब
बल्लेबाजी के लिए नीलेश गायकवाड़, हाँ जी हाँ, बल्लेबाजी के लिए आते हुए इनसे काफी उम्मीद है आज टीम गाजी को कि वो एक अच्छे खेल का प्रदर्शन करेंगे अपनी टीम के लिए। हालांकि कैंपस सम्राट की ओर से बेहतरीन बल्लेबाजी हुई है, विशेष रूप से उनके दोनों ही सलामी के बल्लेबाज सनी घुगे और अक्षय लादे। लेकिन जब ये 7 ओवर्स या 6 ओवर्स तक पिच पे मौजूद रहते हैं तो इनसे उम्मीदें होती है कि एक बहुत बड़ा स्कोर तक पहुंचाएंगे, लेकिन आज उसमें असमर्थ नजर आए। क्या बात करें। तो नीलेश आए हैं, मुकाबले पे चलते हैं। नीलेश अभिजीत की जगह लेने के लिए सचिन रोकड़े आए फिर से गेंदबाजी के लिए, व्यक्तिगत दूसरी और इस इनिंग्स की तीसरी ओवर लेकर शुभम आंधळे के लिए गेंदबाजी करेंगे। और आप जगह पर से खेल दिया उस गेंद को लॉन्ग ऑन की ओर, सनी वहां मौजूद है। एक ही रन का मौका दोनों ही बल्लेबाजों के लिए। और अब स्ट्राइक पर होंगे नीलेश गायकवाड़। जी हाँ, 99 रनों का लक्ष्य, और यह मुकाबला दोनों ही टीमों के लिए लगभग करो या मरो वाला मुकाबला है। डू और डाई की सिचुएशन है। जो टीम जीतती है वह आगे जाना सुनिश्चित कर सकती है, अपना विशेष रूप से सम्राट। और इस बार अच्छी गेंद, ये ऑफ टर्म के बाहर की गेंद कट करने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। ये गेंदबाज इनके चोटी के गेंदबाज है सचिन रोकड़े। जिस तरह से गेंदबाजी करते हैं इस पूरे सीजन में स्ट्राइक का गेंदबाज के रूप में नजर आए सचिन। इस बार ऑफ स्टंप से बाहर रहती गेंद, वाइड का सिग्नल आया अंपायर्स की ओर से। जी हाँ, ये अतिरिक्त रन हासिल होता हुआ टीम गाजी के लिए। बड़ा मुकाबला है ये। जी हाँ, बात कर रहा था इस मुकाबले की, दोनों ही टीमों के नजरिए से देखा जाए तो बड़ा मुकाबला है। अगर सम्राट जीतती है तो टॉप 4 में क्वालिफाई करने के लिए मजबूत कदम आगे बढ़ाएंगे। इस बार हवा में गेंद है, लेकिन थोड़ी सी आगे गिर गई। वहां गली में खड़े खिलाड़ी से मौका जरूर बना था, लेकिन एक मुश्किल मौका। ये एक रन हासिल किया इस दरमियान बल्लेबाजों ने। और ये ओवर अभी तक बेहतरीन गेंदबाजी हुई है सचिन की ओर से। रोक कर रखा है बल्लेबाजों को, बड़े स्ट्रोक लगाने से रोक कर रखा हुआ है। इस दरमियान ये गेंद, इस बार बड़ा हिट का प्रयास, गेंद हवा में है, सनी गेंद के नीचे, लेकिन सनी बन गए दर्शक। गेंद निकल गई उनके ऊपर से 6 रनों के लिए। बेहतरीन हिट ये शुभम आंधळे के बल्ले से। जी हाँ, मैं बात ही कर रहा था कि ये ओवर अच्छा घटा है सचिन का अब तक, लेकिन उसी गेंद पर 6 रन हासिल कर लिए शुभम ने। और एक अच्छे जो ओवर साबित हो रहा था उसमें बिगाड़ पैदा करते हुए बल्लेबाज शुभम, और स्कोर को पहुंचाते हुए 35 रनों पर। इस बार फिर से, और इस बार बड़ा हिट ये, बिल्कुल आधा दर्जन रनों के लिए खेला हुआ स्ट्रोक है शुभम आंधळे ने। लाजवाब हिटिंग इस ऑलराउंडर खिलाड़ी से देखने को मिलती हुई शुभम आंधळे। ये एक पांगराबंदी का बल्लेबाज अपने नाम की पहचान करवाता हुआ इस ग्राउंड पर, कि ये नाम याद रखा जाए और ये जर्सी का नंबर याद रखा जाए। मिस्टर शुभम आंधळे सभी को अपनी पहचान करवाते हुए कि ये ग्रामीण के खिलाड़ी में काफी जान है, और वो जान ग्राउंड पर नजर आती हुई 2 गेंदों में 2 बड़े हिट्स लगाते हुए और स्कोर को पहुंचाते हुए 41 रनों पर। हॅलो, काय शॉट आहे सर, तारीफ होगी आणि कौतुक होईल या खेळाडूचं. नाव आहे शुभम आंधळे, मॅन फ्रॉम पांगराबंदी. काय शॉट आहे, अतिशय सुंदर फटकेबाजी करताना आपल्या टीमसाठी. आणि बॉल गेलेल्या बिल्डिंगच्या वर बॉल तुम्ही बघू शकता. मिळाला तर ठीक आहे, बदलून घ्या, काय अडचण नाहीये. बॉल थांबा 2 मिनिटं, भेटला तर ठीक आहे, नाहीतर मग बघू. गेलेले का माणसं आमच्या सोबत जोडलेले आहेत. मालेगावची अनबान शान किचन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मालिक शेख जावेद यांचं सुद्धा स्वागत आहे. सुद्धा मंचावर यायचं आहे.
लाजवाब बल्लेबाजी हो रही है टीम गाजी की ओर से। पूरे सीजन इस बल्लेबाज का बल्ला खामोश रहा है शुभम आंधळे का, और पिछले सीजन में भी बल्लेबाजी में असफल रहे थे। लेकिन पहिले चेक करा व्यवस्थित जाता येईल का नाही पडसाल बॉल वरती आहे बिल्डिंग वर. मग वरती आहे का बॉल? ठीक आहे, बॉल आलेला आहे. चला तयार राहायचं आहे. काय शॉट खेळत आहे शुभम आंधळे, आणि कौतुक असेल या खेळाडूचं. काय म्हणतात सर, काय होईल या मॅचचा रिझल्ट? असेच जर शॉट खेळत राहिले तर नक्कीच सामना फिरण्यास बिलकुल मदत होऊन जाईल. कारण शुभम आंधळे आता आपल्या बॅटनं सर्वांना मंत्रमुग्ध करत आहेत. काय बॅटिंग करत आहे. सोबत आहेत निलेश गायकवाड. फिर से सचिन तैयार है गेंद के साथ, और बल्ले के साथ तैयार है शुभम आंधळे. इस बार फिर से फुल टॉस गेंद लॉन्ग ऑफ केयर खेल दिया है. फारूक साहब वहां पे मौजूद है, और हल्का सा फंबल फारूक साहब से, लेकिन दूसरे रन का कोई मौका नहीं बल्लेबाजों के लिए. बेहतरीन हिटिंग ये. साथ ही ओवर की समाप्ति होती हुई तो 3 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 42 रन, 1 विकेट के नुकसान पर. बिलकुल सर, क्या बॅटिंग आहे. बिलकुल काय बॅटिंग आहे. चांगले सुंदर फटकेबाजी करताना ही कमजोरी आहे सम्राट या संघाची गोलंदाजीची. त्यांनी रन तर अतिशय चांगले बनवलेले आहेत, परंतु आता लक्ष्मण अय्यर यांच्या अंगावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. हा खेळाडू मॅच पलटण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये, परंतु बल्लेबाजीसाठी आणि फलंदाजीसाठी आहेत ते निलेश गायकवाड आणि शुभम आंधळे. मॅन फ्रॉम पांगराबंदी. आणि मॅचेसचा आनंद घेत आहेत आमचे संपूर्ण दर्शक. नंबर 44 यांच्या अंगावर खूप मोठी जबाबदारी आहे. लक्ष्मण अय्यर, बॉल जर आजूबाजूने गेला तर भिजला गेला तर बॉल दुसरा देण्यात येईल अंपायरच्या मतानुसार. त्याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. परत एकदा लक्ष्मण. यावेळेस मोठा फटका फसला. फिल्डर आहे त्याच्या खाली साहेब, परंतु यावेळेस काय कॅच आहे या खेळाडूकडून. नाव आहे फारुख शेख. वापस जावं लागेल. पहिल्याच बॉलात वापसी केलेली आहे लक्ष्मण अय्यर याने, आणि वापस जावं लागेल शुभम आंधळे या खेळाडूला. आता मोठी जबाबदारी असणार आहे ती स्वतः कॅप्टनवर. मालेगावचा माही मोईन खान पठाण याला मोठे फटके खेळण्याची आता संधी मिळणार आहे. हा खेळाडू जर 4-5 बॉल चांगल्या पद्धतीने खेळून घेतले तर नक्कीच हा मॅच पलटण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे, आणि नाव आहे मोईन खान पठाण. अतिशय चांगली फटकेबाजी करत होते शुभम आंधळे, परंतु यावेळेस थोडा कटर आहेत बॉलर लक्ष्मण. लेफ्ट हँडर कट करतात बॉल, आणि जसा पाहिला त्या पद्धतीने संपर्क झाला नाही बॉल सोबत, आणि बॉल हवेमध्ये उडाला. आणि फारुख शेख याने कोणती गलती केलेली नाहीये. काय कॅच घेतली या खेळाडूने. 50 मीटरवरून पळत आलेले अशीच कॅच जर संदीप सावंत यांनी घेतली असती तर ते एवढे रन तर अजिबात नसते बनले. परंतु खेळ आहे, खेळामध्ये चुका होणं आवश्यक आहे. आता सुद्धा त्यांना चान्स असणार आहे बॅटिंगसाठी, तर त्यांनी त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट फलंदाजी केली पाहिजे, तर आमच्या सर्वांची आशा आहे. परत एकदा लक्ष्मण अय्यर. यावेळेस हलक्या हाताने टोलवलेला चेंडू, बॉल जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत ते हजर. श्री समजदारीचं क्रिकेट म्हणता येईल ही. एकूण धावसंख्या झालेली आहे ती
परत एकदा लक्ष्मण अय्यर आणि यावेळेस सामना करतील निलेश. यावेळेस काय शॉट मारला स्विच हिट सारण्यासाठी. बघूया आता 1 सॉरी काय शॉट आहे, परंतु निलेश गायकवाड हे सुद्धा आता मागे थांबणार नाहीयेत. या वाहत्या पाण्यात ते सुद्धा धुण्याचा प्रयत्न करतील आणि आवश्यकता आहे आता, बिलकुल आवश्यकता आहे. आता सुद्धा मला वाटते रन एकूण झालेले आहेत 47 रन. अजून सुद्धा नाही म्हणता 52-53 रनाची आवश्यकता असणार आहे त्यांना. आणि फलंदाजी करत आहे लक्ष्मण अय्यर यांचा एक चांगला ओव्हर आहे. आणि मोईन खान जर 4-5 बॉल चांगल्या पद्धतीने खेळला तर बिलकुल एक चांगला स्कोर हलक्या हाताने कट केलेला आहे. सय्यद शामीर आहेत तेथे आणि हा खेळाडू कोणती गलती करणार नाहीत. यांना सुद्धा ओव्हर असणार आहे 2. त्याच्यासाठी एक महत्वाचा आहे. चांगले बॉलर आहेत सय्यद शामीर, परंतु त्याची खबरदारी घेताना दिसतील हे 2 फलंदाज. परंतु या खेळाडूला तुम्ही कमी समजू नका. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने अतिशय चांगली टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. नाव आहे सय्यद शामीर, पुढच्या वर्षीचा उभरता तारा असणार आहे हा. माती नाही होणार, मातीवाले दुसरे आहेत आपल्याकडे. परत एकदा लक्ष्मण अय्यर आणि सामना करतील ते मोईन खान पठाण. हलक्या हाताने टॅप केलेला बॉल, फिल्डर आहेत हे बॉल थ्रो फेकू शकतात, हे काही करू शकतात सय्यद शामीर, परंतु यावेळेस स्वतःवर कंट्रोल केलेलं आहे त्यांनी. महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघासाठी. आता दोन्ही फलंदाज चांगले आहेत. या 2 फलंदाजांनी जर जबाबदारी खांद्यावर घेतली तर 100% हे धनुष्यबाण पेलू शकतात. लक्ष्मण अय्यर यांच्या अंगावर खूप मोठी जबाबदारी आहे. एक्सपिरियन्स होल्डर बॉलर आहेत आणि महत्वाची जबाबदारी असणार या खेळाडूवर. कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस शॉट सिलेक्शन गलत झालेला आहे. आणि ओव्हरची समाप्ती आणि आता एकूण रनसंख्या झालेली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 रन आणि जिंकण्यासाठी आवश्यकता पाहिजे आता 24 बॉल 50 रन. तर तयार राहायचं आहे दोन्ही बॅट्समननी या युद्धासाठी. आणि आता सय्यद शामीर यांच्याकडे कल असणार आहे मला तरी वाटते, नाही तर मग श्री, कारण आता एकच बॉलर आहे, 2 बॉलर आहेत, परंतु दोनही बॉलर मध्ये ताकद आहे स्पर्धा थांबवण्याची, कारण कंटिन्यू शॉट तुम्ही खेळू शकणार नाहीयेत. आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या मंडप डेकोरेशन दिलेलं आहे ते आमच्या सर्वांचे, आमच्या कळंबेश्वरचे प्रतिष्ठित नागरिक आणि तिरुपती या बिछायत केंद्राचे ओनर श्री शिवदासजी तांबेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं. आता गेम मध्ये मजा येणार आहे, कारण आता पाहिजे तर 24 बॉल 50 रन आणि बॅटिंगवर आहेत मालेगावचा माही आणि निलेश गायकवाड, दोन्ही उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. आता या बॅट आणि बॉलच्या युद्धात बघूयात कोणता संघ बाजी मारेल. आणि आमच्या सोबत जुळलेले आहेत आमचे शोएब सर, समालोचक. आमचे सहकारी मित्र मुकेश यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांनी सुद्धा यावं इकडे. आणि आमचे संजीवनी हॉस्पिटलचे ओनर विजय नवघरे, डॉक्टर विजय नवघरे यांचं खूप मोठं मालेगावमध्ये हॉस्पिटल आहे, त्यांचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. ते सुद्धा मॅच बघण्यासाठी हजर झालेले आहेत. त्यांना खूप शौक आहे क्रिकेटचा, कारण त्याची टीम टॉप मध्ये आहे. आता सय्यद शामीर याच्या हातामध्ये बॉल आहे. आता हा द्वंद्व तुम्हाला पाहण्याची मजा येईल. नाव आहे सय्यद शामीर आणि गुरु आणि चेल्याची ही जोडी आहे. आता बघूया कोण सरस ठरणार आहे, गुरु की चेला. काय शॉट आहे, बॉल जात आहे सीमा रेषा पार, पहिला बॉल षटकार. नाव आहे मोईन खान पठाण. काय बॅटिंग आहे, गुरु तो गुरु, परंतु वापसी करण्यासाठी सक्षम आहे तर समीर. काय शॉट मारला या खेळाडू, आणि या खेळाडूची ताकद आहे. नाव आहे मोईन खान पठाण. हा खेळाडू जर उभा असला तर 100% मॅच घेऊन जाण्याची ताकद आहे. निलेश गायकवाड आणि मोईन खान या दोघांमध्ये, आणि याच बॉलरची आवश्यकतेने वाट पाहत असतील हे नक्कीच मालेगावचा माही. आता कोण सायकल घेऊन जाईल ते पाहू. परत एकदा मोठा शॉट, बॉल जात आहे सीमा रेषा पार, दूसरा षटकार. अब मालेगाव का माही मार रहा है. काय गोलंदाजी होत आहे आणि काय फलंदाजी होत आहेत, कौतुक असेल. आणि सगळ्यात जास्त हसू आमच्या जावेद भाईला येत आहे. वाह,
काय बॅटिंग होत आहे मोईन खान पठाण शेवटी गुरु. माझी विनंती आहे गाझिया संघाला कोणीही त्या लाईनच्या समोर जायचं नाहीये. माझी विनंती आहे 2 रनची पेनल्टी लगेच भेटणार बक्षीस म्हणून तुम्हाला. त्याच्यामुळं कोणी अडचण निर्माण करू नका. परत एकदा चेला की गुरु. और एक चांगला फटका फिल्डर आहे अक्षय लादे बघूयात परंतु खूप दारू आवश्यक परंतु यावेळेस चेलानं मारली बाजी आणि वापस जावं लागेल मोईन खान पठाण यांना. काय बॉलिंग होत आहे प्रयत्न भरपूर होता मोईन खान परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा तेवढा पाहायला चांगला संपर्क आला नाही आणि वापस जावं लागेल मोईन खान पठाण यांना. परंतु प्रयत्न करणं आवश्यक होतं. आता एकूण धावसंख्या झालेली आहे ती 62 रन 62 रन 49 झाली का पहिले 61 रन सॉरी ठीक आहे सांगतो आम्ही बरोबर मागा अपडेट झाला काळजी करू नका. 61 रन झाले त्या स्कोअर बोर्डवर आणि आता जात आहेत वसीम पठाण. मागच्या स्पर्धेचा खतरनाक बॅट्समन हाही मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. मोईन खान हा जर असता तर या मॅचची मजा और असती परंतु खेळ आहे आणि खेळामध्ये या चुका होणार आहेत आणि सय्यद समीर या खेळाडूकडून एक महत्वाची विकेट पटकवण्यात आलेली आहे. आता बघूयात काय करतात ते वसीम खान पठाण आणि आमच्यासोबत जुळतील शोएब सर. धन्यवाद ताजने. मुकेच्या शनी माईक ताजनेच्या हातात आणि त्याच्यानंतर मग शोएब सर. ठीक है शामिर आहे गेंदबाज और वसीम पठान बेहतरीन लीड है लाजवाब छक्का काउ कॉर्नर के ऊपर से और वसीम पठान ने दस्तक दे दी है कि मैं आ चुका हूं. बिल्कुल वसीम पठान इज अराइव ऑन द क्रीज. बेहतरीन लीड है 6 रनों के लिए. बिल्कुल सचिन बड़ी याद दिलाते हुए कि जब आखिरी के मुकाबले होते हैं तो वसीम पठान उनके रंग में आते हैं. जी आप बेहतरीन हिट लगाया 6 रनों के लिए पहली गेंद के साथ 6 रन हासिल करते हुए. और सैयद शामिर ये युवा गेंदबाज थोड़े से अंडर प्रेशर. इस बार फुल टॉस रहती गेंद सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है. अक्षय लादे वहां मौजूद है. बेहतरीन फील्डिंग अक्षय से. इस बार एक ही रन से संतुष्ट होना होगा बल्लेबाजों को. स्कोर पहुंचता हुआ 68 रनों पर. अभी भी जो रन दरकार है यहां से 19 गेंदों में 31 रन बनाने हैं. जी हाँ 19 गेंदे 31 रन. नीलेश गायकवाड़ जैसा एक अनुभवी बल्लेबाज इस वक्त पिच पे मौजूद है तो उनकी मौजूदगी ये एक बूस्ट का काम करेंगी टीम गाजी के लिए. इस दरमियान ये गेंद आधे पिच में की हुई गेंद दी है. कुछ नो बॉल का सिग्नल आता हुआ अंपायर की ओर से. जी हाँ नो बॉल करार दिया है उस गेंद को. कोणत्याही खेळाडूने आर्ग्युमेंट करू नका. तुमच्या समोर युट्यूब लाईव्ह आहे. आपण सर्वांसाठी आहे सगळ्यासाठी सामायिक नियम आहेत. आपण सर्वांनी सहकार्य करा. आपण सर चेक करू शकता किंवा काय करू शकता. सर आहेत आपल्याला अनुभव चांगलेला आहे साहेबांचा. ठीक आहे. ऑनफिल्ड अंपायर अतिशय चांगले अंपायरशिप करतात दोघे सुद्धा. आणि सय्यद समीर यांच्या हातामध्ये गोलंदाजीचा भार आता मोठा होणार आहे. और ये फ्री हिट था लेकिन उस फ्री हिट का फायदा नहीं उठा पाया नीलेश. बीट हुए लेकिन अच्छी वापसी की इस गेंद पर सैयद शामिर ने. इस युवा गेंदबाज ने. इस बीच ओवर की समाप्ति तो 5 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 69 रन लॉस ऑफ 3 विकेट. तो 69 रन है 3 विकेटों के नुकसान पर. अभी भी जरूरत है 18 गेंदों में 30 रनों की. सभी दर्शकों के लिए एक दिलचस्प मुकाबला ये. जी हाँ एक बेहतरीन मुकाबला. अभी भी दोनों ही टीमों के लिए बराबरी का मौका है और जो प्रेशर में जो टीम अच्छे खेल का प्रदर्शन करेंगी वो निश्चित रूप से मुकाबले को जीतेंगे. और इस दरमियान सैयद ख्वाजा साहब भी आ चुके हैं. इस्तकबाल है उनका भी. अपनी टीम का मनोबल बढ़ाने के लिए पहुंचे हमारे दोस्त सैयद ख्वाजा. लक्ष्मण आए गेंदबाजी के लिए अब. और ऑफ स्टंप के बाहर की हुई गेंद थी. ये बल्लेबाज ने फॉलो किया था उस गेंद को. उस वजह से गेंद विकेट कीपर के स्थानों में गई. फिर से एक बार लक्ष्मण
इस बार आगे की भी गेंद ड्राइव कर दिया है, स्वीपर कवर पर फील्डर तैनात है, 1 रन मुकम्मल होता हुआ दूसरे रन के लिए दौड़ते हुए बल्लेबाज, और 2 रन आसानी से मुकम्मल होते हुए। थ्रो थोड़ा सा वहां पर गलत किया, उस वजह से आसानी से 2 रन मुकम्मल हुए। स्कोर पहुंचा 71 रनों पर, 16 गेंदों में 28 रनों की जरूरत, और सभी दर्शकों का रोमांच अपने चरम पर नजर आता हुआ। और इस बार बड़ा हिट खेलने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन के। तो अंडर प्रेशर शानदार गेंदबाजी करते हुए लक्ष्मण अय्यर अपने टीम के लिए, जी हां, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजों को बांध कर रखा है। इस दरमियान अगली गेंद के साथ लक्ष्मण, इस बार बैट का टॉप एज लगाया और खिलाड़ी गेंद के नीचे, और यह विकेट का पतन। वसीम पठान आउट होकर डगआउट में वापिस। बड़ा हिट के प्रयास में बैट का ऊपरी किनारा लेकर गेंद गई विकेट कीपर के हाथों में। तो जरूरी है अच्छा शॉट खेलने की, लेकिन बैट और बॉल को कोई संपर्क नहीं हुआ। यहाँ पे वसीम पठान को वापस जाना पड़ेगा डगआउट, लेकिन इस बार डगआउट थोड़ा निराश होगा क्योंकि अच्छे बल्लेबाज वापसी कर चुके हैं। अब नए बल्लेबाज नाव आहे नारायण बलखंडे, बघूया तर हे काय करू शकतात। अजून सुद्धा आहेत निलेश गायकवाड, जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु खेळ आहे आणि खेळामध्ये चढउतार हा असणं आवश्यक आहे। मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि सीझन 4चा 9वा दिवस आणि 9व्या दिवसाचा हा शेवटचा सामना असणार आहे। या स्पर्धेला प्रथम पारितोषिक या विदर्भ कन्या विधान परिषद आमदार यांनी 1 लाख रुपये देऊन दिले आहेत। ते म्हणजे आपल्या भावनाताई गवळी, ॲडव्होकेट संदीप भाऊ ताजने यांच्यातर्फे 51,000 रुपये आहेत, अरुण भाऊ बळी माजी नगराध्यक्ष यांच्याकडून 31,000 रुपये आहेत आणि अक्षय भाऊ जाधव यांच्याकडून 21,000 रुपये आहेत आणि प्रशांत लोखंडे सर बेस्ट बॅट्समनसाठी 5,000, बेस्ट बॉलरसाठी जिरवणकर सर यांनी 5,000 आणि जय बोले यांच्याकडून आणि अभिषेकजी मुंदडा यांच्याकडून आम्हाला सायकल मिळालेली आहे। गट्टूभाऊ अंजनकर यांच्याकडून आम्हाला प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट भेटलेले आहेत आणि बाळासाहेब सावंत यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे। अभिषेकजी मुंदडा यांचं सुद्धा विशेष सहकार्य आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी। आता लक्ष्मणच्या हातामध्ये बॉल आहे आणि सामना करतील नारायण बलखंडे। बघूयात काय करतात। तर आता महत्वाचा विकेट आहे आणि महत्वाची सुद्धा गोलंदाजी आहे। परत एकदा लक्ष्मण आणि सामना करतील नारायण। यावेळेस जोरदार फटका मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने, परंतु एकच रन प्रयत्न होता दुसऱ्या रनासाठी, रनआउट साठी चान्स भी होऊ शकत होता, परंतु चांगला थ्रो। आमच्या सोबत जुळलेले आमचे समालोचक शोएब सर, त्यांचं सुद्धा मनापासून आभार आहे। आता बघूया तर 12 बॉल मध्ये किती रनाची आवश्यकता आहे। तर 12 बॉल मध्ये 70 रनाची आवश्यकता है। जी बिल्कुल, 6 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 72 रन, 4 विकेटों के नुकसान पर। तो अब 12 गेंदों में 27 रनों की जरूरत है। तारीफ होंगी यहाँ पर लक्ष्मण अय्यर की, जिस तरह से उन्होंने इस ओवर में गेंदबाजी की है। बेहतरीन गेंदबाज ओवर साबित हुआ है उनका, मात्र 3 रन देकर एक सफलता अपने नाम करने में कामयाब रहे। और अभी भी उनके पास गेंदबाजी में विकल्प मौजूद है। फारूक साहब भी गेंदबाजी कर सकते हैं, श्री गोरे का एक ओवर बाकी है और शामिर का एक ओवर करतात तर सर्व सर, परंतु चान्स कोणाला देतात ही फार महत्वाची गोष्ट आहे। मागच्या ओव्हर मध्ये समीर यांनी वापसी करून दिली आणि परत त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। बिल्कुल एक बड़ी जिम्मेदारी इस युवा गेंदबाज के कंधों पर। 12 गेंदों में 27 रन बचाने हैं और कैप्टन कुछ जरूरी हिदायतें देते हुए नजर आ रहे हैं शामिर को। शामिर राइट आर्म ऑन द विकेट से ये गेंद आधे पिच में गई हुई गेंद सीधे बल्ले से खेल दिया है। खिलाड़ी उस गेंद की ओर आता हुआ, लेकिन कोई मौका नहीं उसके लिए, और गेंद प्रयास दिखा है वहां पर अक्षय लादे से। हाँ सर, चेक करो लागेल। जी हाँ, थर्ड अंपायर की ओर रेफर किया गया है उस बाउंड्री चेक करने के लिए। बेहतरीन सीधे बल्ले से हिट लगाया था नारायण बलखंडे ने, और मुकाबला काफी दिलचस्प है। ये थर्ड अंपायर की ओर बाउंड्री चेक के लिए डिसीजन पेंडिंग है और उत्सुकता अपने चरम पर नजर आती हुई टीम गाजी के सभी। सर तुम्ही ऑन फील्ड अंपायर चेक करा एकदा। बिल्कुल अमोल पाटिल सर ये खुद चेक करेंगे ये बाउंड्री है या रोकी गई है, लेकिन मुकाबला पैसा वसूल इस तरह का कुछ मुकाबला होता हुआ ये निहायत एकदम करीब का मुकाबला। दोनों ही टीमों की ओर से
भरपूर प्रयास हो रहा है इस मुकाबले को अपने नाम करने के लिए। और बल्लेबाज जो इस वक्त मौजूद है बल्लेबाजी के लिए वो है नारायण बलखंडे और नीलेश गायकवाड़। इन दो बल्लेबाजों पर काफी दारोमदार करेंगी टीम गाजी। और गेंदबाजी आक्रमण पर सैयद शामिर ये युवा गेंदबाज। और अंपायर माझी विनंती आहे गाजी या संघाला की आपण मागं व्हायचं आहे, थोडं आपण सहकार्य करायचं आहे, आपल्यासाठी खेळ आहे आणि आपण या खेळासाठी आहोत. मोईन खानची पॉप्युलरिटी आहे बघा, त्यांच्या मागे किती जमावडा आहे. तर ठीक आहे, गेम मध्ये या गोष्टी चालणार आहेत. तर बघूयात काय डिसिजन आहे. चौक्यासाठी डिसिजन पेंडिंग आहे. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि सीझन 4 चा हा महासंग्राम आपण बघत आहात. आता परत फक्त 2 दिवस या क्रिकेटच्या मॅचेस होतील आणि त्याच्यानंतर या टुर्नामेंटचं फायनल होईल. आणि बक्षीस वितरण माननीय आमदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते होईल. त्याच्यासाठीच आपण तयार राहायचं आहे. आमचे संदीप भाऊ ताजने सुद्धा उपस्थित राहतील. अरुण भाऊजी बळी, अक्षयजी जाधव हे सर्व ज्यांनी हा दिलेला आहे. बघूयात काय डिसिजन आहे सरांचं. आणि चौकार आहे. ठीक आहे, जे असेल ते. जी हाँ, प्रयास किया था अक्षय ने लेकिन वो असफल प्रयास रहा। 4 रन हासिल हुए और स्कोर पहुंचा 76 रनों पर। अब जरूरत है 11 गेंदों में 23 रनों की। शामिर बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर है और देखते हैं अगली गेंदें किस तरह से करते हैं सैयद शामिर। नारायण बलखंडे फिर से तैयार। ये गेंद इस बार फिर से गेंद को उछाल कर खेल दिया है। फारूक साहब गेंद के नीचे आते हुए और कोई गलती नहीं करेंगे फारूक साहब। 5वीं विकेट का पतन होता हुआ ये नारायण बलखंडे के रूप में और ये बड़ा झटका लगता हुआ टीम गाजी को। एक प्रेशर वाली सिचुएशन में आसान नहीं होता है कैचेस लपकना। क्या कहना चाहेंगे कुलदीप ताजने साहब आप इस कैच के बारे में और इस खिलाड़ी फारूक साहब के बारे में? इस खिलाड़ी के क्या कहने सर, तारीफ होगी इस खिलाड़ी की। इस प्रेशराइज मुकाबले में अगर इतने अच्छे अपन कैचेस पकड़ते हैं तो बिल्कुल कहते हैं ना, टेक कैचेस विन मैचेस, तो बिल्कुल जरूरी है ये कैचेस लेना। अब ये बल्लेबाज है संदीप सावंत और उर्फ सैंडी। अब देखना है वो क्या कर पाते हैं। ये काफी बड़ा खिलाड़ी है। अब उनके हाथ में, उनके साथ में उनके ओनर भी है नीलेश जी गायकवाड़। अब ये दोनों की जोड़ी क्या करती है देखना काफी जरूरी है। बिल्कुल, ये जोड़ी नंबर 1 नीलेश गायकवाड़ और संदीप सावंत। लेकिन संदीप सावंत आज इनसे उम्मीदें होंगी। बिल्कुल आज बड़ा मौका है उनके लिए और ये मौका उन्हें अपनी टीम को जीत दिलानी होगी इस मौके पर जिस तरह से। बिल्कुल बिल्कुल सर, बिल्कुल अतिशय सुंदर गोलंदाजी होता है आणि बॅटिंगवर आहे सँडी। पटकलेला बॉल आहे, थोडीशी अपील झालेली आहे, मिस केलेला आहे बॅट्समन याने। चान्स होता खूप मोठा शॉट खेळण्याचा, परंतु संदीप याच्या बॅटला बॉल लागलेला नाहीये। बॅटला बॉल लागला पाहिजे तर म्हणजे या गेम मध्ये परत सुरस वाढणार आहे आणि सम्राटच्या हृदयाचे ठोके वाढतील हा जर शॉट लागला असता तर। आणि ते ठोके वाढलेले आहेत ते आता गाजिया संघाच्या सर्व खेळाडूचे। आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे हृदयाचा त्यांनी मॅच बघण्यास थोडा मागच राहायचं आहे। सय्यद समीर एक आता एक मोठं नाव होत आहे। बघूयात काय करतात आपल्या संघासाठी। पटकलेला बॉल आहे परंतु यावेळेस खूप शॉट मारले, खतरनाक शॉट मारलेला आहे डीप फाईनल केले 4 रनासाठी। आणि संदीप अशा फटक्यासाठी मानले जातात आणि जाणले जातात। त्यांचा मॅच पाहण्यासाठी त्यांचे मोठे बंधू मालेगावचे प्रथम नगराध्यक्ष बाळासाहेब सावंत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। स्वागत है त्यांचं। 8 गेंदों में 19 रन दरकार है अब यहां से जीत के लिए। 8 गेंदे 19 रन। बड़ा मुकाबला, अब बड़ा मुकाबला और बड़े मंच के ऊपर ये युवा गेंदबाज अपनी काबिलियत दिखाता हुआ यहाँ पर सैयद शामिर। जी हाँ, पहले अपना सीजन खेल रहे हैं इनके और इस सीजन में इस तरह के बड़े मंच के ऊपर गेंदबाजी करना ये आसान काम नहीं है। लेकिन तारीफ होंगी इस गेंदबाज की जिस तरह से इन्होंने गेंदबाजी की है। निश्चित रूप से अपने टीम के लिए कारगर गेंदबाजी की है। संदीप सावंत यांच्या प्रत्येक छक्क्यावर बाळासाहेब सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं नगद पारितोषिक आलेलं आहे। आणि तयार झालेले आहेत सय्यद समीर।
काय गोलंदाजी आहे आणि नाव आहे सय्यद समीर. खूप वेळचे फलंदाज बाकी आहेत बयाज नॉन स्ट्राईकला. त्याचं नाव आहे निलेश गायकवाड. या खेळाडूला संधीची आवश्यकता आहे. आता मोठे फटके मारण्यास हा खेळाडू सक्षम आहे, परंतु यावेळेस संधी परत आहे सँडी यांना. समीर एक अतिशय अचूक टप्प्यावर मारा करताना दिसत आहे. यावेळेस परत फटका फसला. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि खराब बॅटिंग म्हणता येईल आणि वापसी करतायत ती सम्राट हा संघ. संदीप सावंत याच्या बॅटला बॉल लागणं आवश्यक आहे. तुम्ही 3 बॉल मिस करून एक चौका नाही मारू शकत. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आता अजिबात नाहीये. सय्यद समीर थकलेले आहेत. जास्त थकलेले असतील तर ते बाहेर येऊ शकतात, काही अडचण नाहीये. भरपूर खेळाडू आहेत तर तुम्हाला ते मदत करू शकतात. सय्यद समीर वापसी करण्यासाठी पहिला ओव्हर टाकला होता, खूप रन दिले होते, परंतु या खेळाडूने आता वापसी करून दिलेली आहे. नाव आहे सय्यद समीर. विश्वास त्यांच्या कॅप्टनचा त्याच्यावर आहेच. आणि आता बघूया 6 बॉल मध्ये किती रनाची आवश्यकता आहे. 19. आमचे गौतम साळवे इथं बसले आहेत तर त्यांना रना किती झाले ते विचारण्याची आवश्यकता नाहीये. आता 6 बॉलातच 19 रनाची आवश्यकता आहे. चाल 6 बॉल मध्ये 19 आणि गोलंदाज बघूया कोण आहेत. आता आता मोठी जबाबदारी असणार आहे गोलंदाजीवर. निलेश गायकवाड मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत. मला एक नवीन खेळाडू आदित्य रोकडे दिसत आहेत वॉटर बॉयची भूमिका निभवताना. आता गोलंदाज कोण आहेत. अक्षय लादे यांच्या हातामध्ये बॉल आहे. जबाबदारी दिली नाही ती श्री मॉन्टी पॉनिसर यांच्यावर. यावेळेस थोडं त्यांना दूर केलेलं आहे. सचिन बळी यांच्या चेहऱ्यातून थोडीशी हलकीशी हसी आम्हाला दिसत आहे. आणि आमच्यासोबत जुळलेले आहेत राजूभाऊ जागीरदार, यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांनी मंचावर यायचं आहे. कतले मामा यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. 6 बॉल 19 रन आणि बॅट्समन आहेत निलेश गायकवाड. एक कलदार रुपया आहे. हा बॅट्समन काही करू शकतो, परंतु गोलंदाजीमध्ये बघूयात काय करतात ते अक्षय लादे. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल मिस झालेला आहे. आता पाहिजेच 5 बॉल मध्ये 19 धावाची आवश्यकता. अपील झालेली आहे. प्रेशराइज मुकाबला आहे, परंतु बघूया तर कोण निखरते आणि कोण उतरते. अशा सामन्यामध्ये जो खेळाडू चांगला खेळेल तो प्रेशराइज झेलू शकतो. आणि संघ आता परत 5 बॉल बाकी आहेत निलेशच्या हातामध्ये. बघूयात काय करतात ते. यावेळेस क्लीन बॉल्ड वापस जावं लागेल निलेश गायकवाड यांना. आणि आता हा सामना थोडा सम्राट या संघाकडे वळताना. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल मिस झालेला आणि क्लीन बॉल्ड झाले ते निलेश गायकवाड. वापस जावं लागेल डगआउट मध्ये मोठे फटके खेळण्याचं, कारण हे सक्षम खेळाडू आहेत, परंतु त्यांना खूप वेळचा चान्स आलेला नाही. नॉन स्ट्राईकला भरपूर वेळचे उभे होते आणि आवश्यकता होती की ते स्ट्राईकला कंटिन्यू जायची. हा प्रेशरचा खेळ आहे आणि या प्रेशरमध्ये तुम्ही जेवढे स्ट्राईकवर खेळसाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. कारण जेव्हा तुमच्या बॅटला एकदा कंटिन्यू बॉलला लागणं सुरू होतात तेव्हा ते थांबत नाहीयेत. आता जात आहेत निलेश गायकवाड यांची जागा घेण्यासाठी. 1-4-3 नाव आहे सँडी उर्फ संदीप बळी. ही सुद्धा एक चांगली फलंदाजी करण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. 3 बॉल बाकी आहेत मला वाटते का 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये पाहिजे 19 रन. संदीप सावंत मागच्या ओव्हर मध्ये त्यांनी 2 बॉल डॉट केले होते, त्याचा थोडा त्यांना अडचणीचा विषय झालेला आहे. परंतु गेम आहे अजून सुद्धा. गेम दोन्ही संघाकडे आहे. कोणताही संघ चांगला शॉट खेळेल किंवा खेळेल त्याच्याकडे हा खेळ वळेल. लेफ्ट हँडर संदीप बळी. आता थोडं गाजीच्या डगआउट मध्ये शांतता पसरलेली आहे. काय म्हणता सर, तुमचं काय म्हणणं आहे? गाजीच्या डगआउट मध्ये परत रौनकमय वातावरण होण्यास सुरुवात होईल का? बिल्कुल सर, 4 गेंदे हैं और 3 बड़े हिट्स दरकार है और संदीप बड़ी सक्षम है हिट्स लगाने में. और पहली गेंद बड़े हिट का प्रयास किया था लेकिन स्लोवर 1 गेंद थी. काय गोलंदाजी आहे. नंबर 47 आणि फलंदाजी करावी लागेल आता.
यावेळेस मोठा शॉट, बॉल जात आहे परंतु फिल्डर आहेत आवेश, कोणतीच चूक करणार नाहीत आवेश आणि वापस जावं लागेल संदीप बळी यांना. गाजी या संघाची अडचण आहे की त्यांनी विकेट चांगल्या आणि चांगला स्कोर होता त्यांचा, परंतु ते वेळोवेळी चांगले क्रिकेट खेळू शकले नाहीये. मोईन जसा मोठा खेळाडू सारखा एक खेळाडू तिथे हजर असणं आवश्यक आहे. निलेश गायकवाड हजर होते परंतु ज्या पद्धतीनं त्यांना चान्स नाही भेटला त्याच्यामुळे संघ थोडा पिछाडीवर आलेला आहे. उद्या महत्वाच्या मॅचेस आहेत तर बघूयात आता कोणकोणते संघ ची मॅच होईल उद्या, त्याच्यासाठी आपल्या सर्वांना तयार राहायचं आहे. आमच्या सोबत जुळलेले आहेत शेख जावेद, हे सुद्धा आमचे चौधरी, हे सुद्धा परत एकदा लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत. बॉलर आहेत AK-47. यावेळेस मोठा फटका परंतु फिल्डरच्या दूर असणार आहे बॉल. बॉल जात आहे सीमा रेषापार चौकार आणि हा पहिला चौकार असणार आहे. शेवटचा बॉल असणार आहे आणि एका बॉल मध्ये आता धावसंख्या पाहिजे ती 15 रनाची आवश्यकता आहे. शोएब सर विचार करण्याच्या तयारीत आहेत, विचार करत आहेत शोएब सर या गोष्टीवर. सामना महत्वाचा होता, जशी पाहिजे तशी बॅटिंग झाली नाहीये परंतु दोन्ही संघ महत्वाचे होते आणि हा सामना सम्राटसाठी महत्वाचा होता. परत एकदा यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू, वाईड बॉल, अतिरिक्त धावा असणार आहे आणि आता पाहिजे 1 बॉल 14 रन. गाजीचा डगआउट थोडा नाराज आहे कारण सामना त्यांचा दूर गेलेला आहे थोडा. 12 बॉल मध्ये यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका बसला आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या आरामध्ये. आता इथे संघ जिंकलेला आहे सम्राट. कॉंग्रॅच्युलेशन टीम सम्राट आणि बेस्ट ऑफ लक गाजी या संघाला पुढच्या मॅच साठी. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सीझन 4 चा हा महासंग्रामचा हा 9वा दिवस आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये सम्राट या संघाने बाजी मारलेली आहे. आता बघूयात कोण आहेत तर मॅन ऑफ द मॅच. नदीम काय नदीम अक्षय लादे असणार आहेत मॅन ऑफ द मॅच आणि त्यांचा पुरस्कार देण्यात येईल आमचे शेख जावेद भाऊ आणि डॉक्टर नवगरे यांच्या हस्ते.